वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। शिवाजी पार्कात जेन झीचा जल्लोष पाहायला मिळतोय। प्रधानांच्या राजीनाम्याचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात येते। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये ठाकरे बंधूंकडून विजयी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई जमली होती। विशेष म्हणजे यावेळी लहान मुलांसह वृद्धांनीही हजेरी लावली। हाती तिरंगा घेत जेन झीनं आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। मुंबईत ठाकरे बंधूंनी आज अगोदरच तिरंगा मोर्चा आयोजित केला होता आणि आजच्या या मोर्चाला जोरदार प्रतिसादही दिसला। यावेळी दोन्ही पक्षातील नेते आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्यासह इतर अनेक नेते उपस्थित होते। तीन दृश्य पाहतोय आपण या आंदोलनाच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरची। जेन झीनं मोठ्या प्रमाणात जल्लोष केला, मोठा प्रतिसाद या मोर्चाला दिला। तर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर हल्लाबोल केलाय। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले असं उद्धव ठाकरे म्हणतायत। एका झुरळानं हुकुमशहाला नमवलंय उद्धव ठाकरे यांनी हे भाष्य केलंय। ठाकरेंचा कॅबिनेट मंत्र्यांवरही निशाणा। निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह, गडकरींवर त्यांनी टीका केली। मंत्री नितीन गडकरींचा खड्डा मंत्री असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला। तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात। आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे। हा खरा विष्णूचा अवतार आहे, हा खरा विष्णूचा अवतार आहे। आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या। तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री, ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉल वरती बोलतायत ते। तर राज ठाकरेंकडून जेन झीचं कौतुक करण्यात आलं। जेन झीनं सरकारच्या झिंजा उपटल्या असं ते म्हणाले। तर अमित ठाकरे जेन झी समोर नतमस्तक झाले। आजचा दिवस हा काही भाषण करण्याचा दिवस नव्हे। तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात। मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं। मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही आम्हाला लढायला शिकवलं आणि लढाई जिंकल्यानंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं। त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम। एक बार अमित सर के लिए जोरदार तालियां। तर ठाकरेंच्या जल्लोष सभेवरून फडणवीसांनी टोला लगावला। ठाकरेंना जल्लोषासाठी काहीतरी कारण मिळालं याचा आनंद आहे असं फडणवीस म्हणाले। ठाकरे डायलॉग मारण्यातही माहीर असा टोला त्यांनी लगावला। देशवासीय मोदीजींच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलं। हरकत नाही, त्यांना सेलिब्रेशन करता
काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे. मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय करणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय मोदीजींनी केले. आणि आता सोमवारी उद्या मला असं वाटतं की विधेयक देखील लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे की ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या तरुणाईचं जे भवितव्य आहे हे सुरक्षित राहण्याकरता कठोरतम कायदा हा देशाच्या आणि जगाच्या इतिहासात असा कायदा कुठेच झालेला नाही, असा कायदा करण्याचा जो काही निर्णय केलेला आहे मी खरोखर मोदीजींचे त्याबद्दल आभार मानतो. मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही. संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे. एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो. याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी आहे.